हा शो आहे द अपेक्स सेव्ह आवाज जनतेचा विथ नागेश गिरे. नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. सध्या तर गुड आफ्टरनून आहे. आपण हा जो शो आहे हा शो आहे द अपेक्स सेव्ह आवाज जनतेचा विथ नागेश गिरे. आपण सध्या नागपूरमध्ये मेघे ग्रुप दिसत आहे पाठीमागे. मेघे ग्रुप म्हणजे आपण आलो आहे हिंगणा विधानसभेचे आमदार, जे लोकप्रिय आमदार आहे समीरजी मेघे, यांचा इंटरव्ह्यू घ्यायसाठी. हा अनफिल्टर्ड शो असल्यामुळे आपला कोणतीही गोष्ट ही स्क्रिप्टेड नसणार आहे. तर चला भेटूया. भाऊ, सर्वप्रथम गुड आफ्टरनून. आणि एक विषय असा होता की आपण बाईकवर बोलू. सर, हा अनफिल्टर्ड शो आहे, तर आपण इथं बसून बोलल्यापेक्षा आपण सोप्यावर बघा. समीर भाऊ मेघे हे नाव विदर्भामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक आता अग्रणी नाव आहे. तुम्ही 3 टर्म आमदार राहिले आहेत. त्यानंतर तुमचं मागील 2024मध्ये तुम्ही मंत्री होणार ही चर्चा पण सविस्तर चालू होती. हा अनफिल्टर्ड शो असल्यामुळे भाऊ, आपण जे पहिले मी तुम्हाला भाऊ म्हणू, सर म्हणू या दादा म्हणू, तुम्ही सांगा. म्हणजे कसं ते कम्फर्टेबल बोललं तर मला काय. नाही, तुम्ही दादा आमच्या आदरणीय आहे, मी तुम्हाला भाऊच म्हणतो. समीर भाऊ, काही मोजके प्रश्न पहिले स्टार्टमध्ये आपण एक नॉर्मल कन्व्हर्सेशन करू. तुमचा जो प्रवास राहिला आहे हिंगणा विधानसभेसाठी हा एक संघर्षमय राहिला आहे ना. हा बाकी लोकांना माहीत नाही, पण तुमच्यासाठी तो खरंच संघर्षमय आहे. मी तुम्हाला ओळखतो, त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, 2014मध्ये भाजपामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घेतली होती तिथून ते आतापर्यंतचा एक प्रवास थोडक्यात. नाही, जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश जेव्हा केला होता तेव्हा आदरणीय गडकरी साहेब आणि देवेंद्रजींचा आशीर्वाद होता. तेव्हा देवेंद्रजी हे प्रदेश अध्यक्ष होते आणि जेव्हा निर्णय झाला तेव्हा दोघांनी मला प्रेम दाखवलं, आशीर्वाद दिला. आणि तेव्हा मला पश्चिम नागपूरमध्ये इलेक्शन लढायची फार माझी इच्छा होती, कारण का तिथे गेल्या 10 वर्ष अगोदरपासून मी तिथे काम करत होतो आणि एक चांगली टीम तिथं जमली होती. आणि पक्षाचा जो काही निर्णय तेव्हा झाला की पश्चिम नागपूरनं हिंगणा, तर आम्ही हिंगणात लढलो आणि आदरणीय बंग साहेबांच्या विरोधात तेव्हा इलेक्शन लढलो. आणि तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं, कुठलं गाव, कुठलं सर्कल, लोक तर फार दूरचं. तुम्ही नौके होते, एकदम नौके होते. पण एक तर मोदी साहेबांचा आशीर्वाद, ह्या दोघही नेत्यांचा आशीर्वाद आणि आमच्या वडिलांची पुण्याई, त्यांचं केलेलं काम आणि लोकांचं प्रेम मला भेटलं. काहीतरी त्यांनी एक तरुण चेहरा बघितला, पहिल्यांदा तिथं कुठला तरुण चेहरा लोकांना भेटला आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. असं तो प्रवास सुरू झाला. आणि 2014 पासून तर आजपर्यंत फक्त एकच ध्यास ठेवला की आपल्या मतदारसंघातला विकास. राजकारणात राहून आम्ही 80 ते 90% आम्ही फक्त समाजकारण करतो आणि 10-15%, 20% आम्ही राजकारण करतो. आणि तेव्हापासून फक्त निवडून आल्यापासून तर एकच विचार केला की आपल्या मतदारसंघामध्ये कसा विकास केला पाहिजे. आणि खूप प्रयत्न केले, या सगळ्या नेत्यांचा मला आशीर्वाद लाभला. आणि जे काही चांगलं काम केलं नाही केलं हे मला माहीत नाही, पण लोकांचा नेहमी मला आशीर्वाद मोठ्या प्रमाणे भेटला. 14मध्ये मी 24,000 निवडून आलो, मग 19मध्ये 46,000 निवडून आलो आणि आता 78,000. आता 78 म्हणजे वाढत आहे, प्रोग्रेस वाढत आहे. साहेब, एक दादा, एक विषय असा होता की राजकारण करताना, समाजकारण करताना कुठेतरी आपण घरी कमी राहतो है ना. तर त्याचा कधी वहिनीनं किंवा कोणी घरच्यांनी काही बोलले कधी? आता आमच्या घरात काही राजकारण हे नवं नाही. नाही, जुनं आहे साहेबापासून. आणि माझ्या मिसेसला पण ते सगळं माहीत होतं की एकदा राजकारणात शिरल्यानंतर काय होतं. पण निश्चितच मला एक मुलगा, एक मुलगी आहे. ते नेहमी मला म्हणतात की वेळ थोडंसं कमी देता तुम्ही. ते आता किती वय, म्हणजे मुलगा किती वर्षाचा आहे? आता तुला 25 वर्षाचा झाला, मुलगी आता 18 वर्षाची आहे. पण नाव त्यांचे राघव आणि रिदमा. राघव आणि रिदमा.
आता आवडतं कोण आहे? नाही, दोन्ही आवडतं. दोन्ही आवडते. अच्छा, म्हणजे हा ते तुम्ही एकाच नाव कसं तर घरी जाऊन डबल तुम्हाला सुनावं लागेल. मार नाही खायचा. बाहेर नाही काय आमदार बाहेर आहे ना, घरी आमदार नाहीये. घरी अच्छा, वहिनीची काही नाराजगी? नाही, ते नेहमी मला खूप सपोर्ट करते आणि नेहमी मला समजून घेते आणि तिचा नेहमी मला पूर्ण पाठिंबा असतो. आणि ते म्हणतात ना की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज ऑलवेज अ वुमन. वुमन बिहाइंड. तसाच तो घरचा विषय. अच्छा, सॉरी हा, मी तर भाऊ दादा मिक्सअप आहे, कारण की आपला अनफिल्टर्ड शो असल्यामुळे तुम्ही मराठी इंग्लिश काही बोलू शकता. आता इंग्लिशमध्ये बोललेच तुम्ही. भाऊ, एक विषय असा आहे की तुम्ही समाजकारण करताय, राजकारण करताय, या सर्व गोष्टी करताय, घर बी सांभाळताय, आणि मेघे ग्रुप हा जो नाव आहे, आता मी बाहेर माझ्या ऑडियन्सला सांगून आलो की आपण मेघे ग्रुपमध्ये आहोत सध्या. ही तुमची संस्था आहे. तुम्ही शैक्षणिक स्तरावर बी एक चांगल्या म्हणजे लोकांना एक ज्ञान वाटत आहे, आणि तुमचे बहुत सारे मोठे ग्रुप आहे. मागे काही याच्याबद्दल काही चर्चा झाली होती आहे ना, तो आपण याच्याबद्दल काही विषय काढू नाही. नाही म्हणजे विचारला की अदानीला तुम्ही ग्रुप विकला आहे ना, तो असं काही आहे, पण अशी गोष्ट खरी आहे का? नाही, विकला वगैरे नाही, त्यांच्यासोबत कोलॅबरेशन आहे. आणि अदानीजींचं काम पूर्ण भारतात आहे, विदेशात आहे. मोठं नाव, एक मोठं नाव जुडल्यानंतर त्या संस्थेमध्ये समजा त्या येतात, तर त्या संस्थेत पण एक वेगळा एक्सपोजर, हाईट मिळते. एक नवीन लोक जुळतात, त्यांच्या कल्पना, त्यांच्या विजन, त्यांच्यासोबत जुडलेले लोक ते सोबत येतात, त्याच्यामुळे एक नेहमी प्रोग्रेसच होतो. माझी आते भाऊची बायको आपल्या मेघे ग्रुपला शिकली आहे, ती डॉक्टरच आहे. ठीक आहे, हा शैक्षणिक विषय आहे. भाऊ, आता थोडी थंडी वाढत चालली, आणि आता निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि आपल्या हिंगणा विधानसभामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितके कोणते मतदारसंघ गाजले नाही, तितके तुमचा मतदारसंघ मात्र गाजलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? लोकांना ईर्ष्या आहे. ईर्ष्या? हा, म्हणजे हारायची का जितायची? नाही, चांगलं काम जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं, जे लोकांना आवडतं आहे, त्याची ईर्ष्या. जे पहिले सत्ताधारी लोक होते ते काही त्या मतदारसंघामध्ये करू शकले नाही विकास, फक्त राजकारणाचं काम त्यांनी केलं, आणि विकास बघून जे लोक मला माझ्या डोक्यावर आशीर्वाद देतात, ते बघून लोकांना ईर्ष्या होते. अच्छा, काही एक स्पेसिफिक नगर परिषद ध्यान आहे तुमचं? तुमचं एखाद्या स्पेसिफिक नगर परिषद मध्ये ध्यान आहे का मतदारसंघ? नाही, सगळीकडे माझ्या मतदारसंघामध्ये 6 ठिकाणी, कोटणी, वाडी, डिगडो, निलडो, वाना डोंगरी, बुट्टीपुरी अशा 6 ठिकाणी निवडणूक आहे. आणि 6च्या 6 ठिकाणी अध्यक्षांनी मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील. 3 तर ऑलरेडी आले. अच्छा, 3 ऑलरेडी आले. 3 म्हणजे बिनविरोध झाले? बिनविरोध. कोणते बिनविरोध झाले? 2 आपल्या बुट्टीपुरीचे मुन्ना जयस्वाल आणि नगरसेवक खंतेताई हे बुट्टीपुरी मधनं बिनविरोध झाले, वॉर्ड नंबर 6 मध्ये. अच्छा. आणि इकडे आमचा आभा काळे डोंगरीतनं तो बिनविरोध झाला. अच्छा, म्हणजे इलेक्शनच्या पहिलेच आमची जीत पक्की झाली आहे असं म्हणू शकता. पण त्यामध्ये कॉन्ट्रोवर्शियल असा एक विषय आहे की काँग्रेसचा केदार गट यांनी बुट्टीपुरीमध्ये आणि वाडीमध्ये संगमत करून बीजेपी सोबत आहे ना, त्यांनी म्हणजे काँग्रेस थांबवली, आणि त्यामध्ये बुट्टीपुरी हा सगळ्यात मोठा हॉट सध्या फेज आहे, कारण की तिथं तुमच्या विरोधामध्ये बाहेर निघून 10 नगरसेवक हे बाहेर निघून त्यांनी एक नवीन आघाडी बनवली. त्याबद्दल म्हणजे तुम्ही काही मध्यस्थी करून कोणाला थांबवलं नाही? नाही, आम्ही प्रयत्न केला. काय हे जे स्थानिक स्वराज्याचे निवडणुका असतात, तिथले विषय वेगळे, तिथली सिच्युएशन वेगळी, आम्ही प्रयत्न एकत्र करण्याचा केला, पण आता काही विषय असतात ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. आणि मला विश्वास आहे की एकदा हे निवडणूक झाल्यानंतर परत एकदा सगळे लोक आपल्यासोबत आहेत. म्हणजे घर वापसीचा ऑप्शन तुम्ही खुला ठेवलाय. 6 पैकी तुमचे 2 जे आहेत तिथे तर RSSचे नगराध्यक्ष आहे. RSS असो, जो पार्टीचा माणूस तो आपला माणूस. आता काही लोक विरोधातही गेले, तर ठीक आहे, एक काळ असतो. आपल्याही घरी आपण जेव्हा काही गोष्टी येतात, नाराजगी येते. नाराजगी नाही म्हणता येत. नाराजगी हा फार मोठा शब्द आहे. काही मतभेद होतात, आणि मतभेद काळामध्ये, परिवर्तन काळामध्ये संपून जातात.
तर म्हणजे आता शॉर्टलिस्ट वेळ बाकी आहे, कारण की आजची 22 तारीख आहे, 2 तारखेला निवडणूक आहे. मी असं ऐकलं की 25 तारखेला इलेक्शन पोस्टपोन बी होऊ शकते. त्याबद्दल शासनाचं काय? सुप्रीम कोर्टाचा त्याच्यावर केस चालू आहे आणि त्या केसमध्ये आता जजमेंट तर ऑनरेबल कोर्ट देईल. बरोबर. जो काही निर्णय आहे तो सगळ्यांना मान्य करावाच लागतो. तर तुम्ही धुळा कधी उडवणार आहे प्रचाराचा? नाही, प्रचाराचा विषय ऑलरेडी आमचा 2-3 दिवसापासून सुरू आहे आणि प्रचार सुरूच करणार आहे. सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्याच्यावर आपण मान्य करू. तुम्हाला सीएम साहेब आणि खासदार साहेब यांचे संपर्क चालू आहे? सीएम साहेबांशी आमची नेहमी भेट होत असते. ते आढावा घेत असतात आणि आमची पार्टीची लोक आहेत, आदरणीय बावनकुळे साहेब आहेत, ते सतत आढावा घेतात. पालकमंत्री साहेबांसुद्धा लक्ष आहे हा, जिल्ह्यामध्ये. 100%. भाऊ, आता हा विषय शेवटच्या ह्याच्यावर चालला आहे आपला. एक प्रश्न असा आहे की तुमच्या मतदारसंघात बोसच्या भाजपा नेत्यांची इच्छा आहे की तुम्ही मंत्री होणार. तो विषय माझा नाही, तो आदरणीय देवेंद्रजींचा आहे, पक्षाचा आहे आणि मला काही खूप मोठी हाव पण नाही की मला पाहिजे नाही पाहिजे असा भाग नाही आणि आपल्याला काही अपेक्षा नाही. देवेंद्रजी हे माझ्या मोठ्या बंधूसारखे आहे. ते नेहमी मला खूप सहकार्य करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे विकासाच्या गोष्टीसाठी अडतं काम मी देवेंद्रजींना एक मेसेज सुद्धा केला किंवा एक फोन सुद्धा केला, ताबडतोब ते रिप्लाय करतात. आदरणीय गडकरी साहेब हे माझे पिता तुल्य आहे. हे दोन्ही लोक मला जेवढं प्रेम देतात याच्यापेक्षा माझी काही जास्ती अपेक्षा नाही. भाऊ, एक आता ट्रूथ अँड डेअर 2 मिनिटाचा आहे ना, आपला ट्रूथ अँड डेअर असा राहील की मी कारण की आपल्या चॅनलचा जो शोचं नाव आहे ते आवाज जनतेचा आहे. ठीक आहे. मी जनतेचे इंटरव्ह्यू काल घेतले, बुट्टीबुरीमध्ये घेतले, वाडीमध्ये घेतले आहे ना. मी तुम्हाला काही सामान्य प्रश्न विचारेन, कारण की तुमच्या मतदारसंघात बुट्टीबुरी MIDC ही आशिया खंडातली सर्वात मोठी MIDC आहे, हिंगणा MIDC आहे आणि बुट्टीबुरी बिलॉंगिंग प्रश्न काल मी जास्त बघितले त्यामध्ये, कारण की ते वातावरण थोडं तापत आहे बुट्टीबुरीचं. त्यामध्ये तुम्ही 100% सहकारी इंटरेस्ट देणार आहे, म्हणजे तुम्ही हालचाली त्या गोष्टीवर ध्यान देणार आहे? नाही, निश्चित. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक आता 6 नंबर तर क्लिअर झाला तुमचा, बाकीचे 10 पैकी आता 25 तारखेला तिथं आमच्या सभा आहेत. ट्रूथ अँड डेअरचा प्रश्न भाऊ, तिथं पाणी नाही आहे. पाण्याबद्दल आपण काय परियोजना केली? कारण की तुमचा माजी नगराध्यक्ष बबलूभाऊ गौतम हे बुट्टीबुरीचे पहिले नगराध्यक्ष होते, प्रथम नगराध्यक्ष, आणि तुम्ही बहुत सारे आता निवडणुकीच्या 4 तारखेला जो आचारसंहिता लागली त्या पहिले तुम्ही उद्घाटन समारंभ बी तिथं अटेंड केले. तर पाण्याबद्दल काय केलं तुम्ही? पाण्याबद्दल काय योजना केल्या? आपल्याला मी सांगू इच्छितो की रामा डॅम मधनं धरणातनं आपली पाणी पुरवठा योजना ही 150 कोटीच्या जवळपास, आता मला एक्झॅक्ट फिगर नाही असं मला आठवत नाही. ती योजना मंजूर होऊन टेंडर होऊन 20-30% काम सुद्धा पण झालेलं आहे. ओव्हरहेड्स म्हणजे जे आपण टंकी म्हणतो त्या टंकीचे पण काम मोठ्या प्रमाणात बुट्टीबुरी शहरामध्ये चालू आहे आणि 2 वर्षाच्या आतमध्ये ती योजना पूर्ण होऊन भारतीय जनता पार्टीच्या आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लोकांना ते काम मंजूर होऊन 2 वर्षाच्या आत लोकांना त्यांच्या घरोघरी चांगलं आणि स्वच्छ पाणी नळाच्या माध्यमातून भेटणार आहे. भाऊ, म्हणजे हे ट्रूथ झालं आहे ना. आणि एक गोष्ट अशी आहे डेअर याच्यामध्ये असं आहे की बुट्टीबुरी क्षेत्रामध्ये, हिंगणा MIDC क्षेत्रामध्ये स्थानिक कमी आणि बाहेरचे लोक जास्त रोजगार निर्मिती भेटते. तिथे आपला आमदार म्हणून आणि एक युवा म्हणून, कारण की तुम्ही युवा आहे, 47-46 वर्ष तुमचं वय आहे, 50 पर्यंत तुम्ही युवाच आहे, तर तिथे काय युवांसाठी काय योगदान आहे? नाही बघा, डेअर आहे भाऊ, डेअर मध्ये बोलायचं. हे बघा, युवकांनी मी त्यांना विनंती करतो की युवकांनी पण योग्य ते एज्युकेशन घेतलं पाहिजे. आज आपल्या विदर्भाचे लोक एवढे हुशार आहेत की बाहेर जाऊन त्यांनी चांगलं नाव कमवलेलं आहे आणि युवकांनी एक फोकस केला पाहिजे. त्यांनी आपलं आजकाल पहिले फक्त ग्रॅज्युएशन झालं म्हणजे तो खूप क्वालिफाईड झाला, मग आता त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आलं ते झालं तर खूप क्वालिफाय. हे बेसिक नीड झाले आजकाल. ग्रॅज्युएशन तर हे अत्यंत बेसिक नीड झालं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन हे पण
बेसिक नीड आहे. बेसिक नीड आहे. पण कुठेतरी कम्युनिकेशन स्किल्स, कुठेतरी वेगळं काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया, इनोव्हेशन मध्ये, रिसर्च मध्ये आपले जिथपर्यंत युवक मोठ्या प्रमाणात जाणार नाही तिथपर्यंत मला असं वाटतं की बाहेरचे असो किंवा आपले विदर्भाचे पोरं असतो, ह्या सगळ्यांनी एक चांगल्या दिशाने आपण आपलं एक लाईन पकडली, त्या लाईनीत चाललं तर निश्चितच चांगल्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. आजही आहेत. आजही चांगला आपल्याला माणूस भेटत, चांगला इंजिनियर भेटत नाही, चांगला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले लोक भेटत नाही, HR चा चांगला माणूस भेटत नाही. तर म्हणून या सगळ्या गोष्टीने आता हळूहळू आपल्याकडला जो एज्युकेशनचा चांगले इन्स्टिट्यूशन्स आले, त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये चांगले पोरं निघतील, त्यांना इथंच आपल्या नागपूरमध्ये आता रोजगार उपलब्ध होणार आहे. ट्रूथ अँड डेअर होता. ट्रूथ अँड डेअर दोन्ही सोबत आहे. 6 पैकी किती नगरपालिकामध्ये, नगर परिषदमध्ये? 6 पैकी 6. फक्त ट्रूथ म्हणा की डेअर म्हणा, अच्छा, 6 पैकी 6 कॅमेऱ्यामध्ये बोलवले भाऊ तुम्ही? 6 पैकी 6 नगराध्यक्ष. सगळेजण ऐकत आहे, विरोधक ऐकत आहे. ऐकू द्या, चांगलं आहे. मी आता जिथे जिथे फिरून आलो सगळीकडे मला एवढा चांगला प्रतिसाद भेटून आला. लोक मला स्वतःहून बोलून आले की 6 पैकी 6 नगराध्यक्ष हिंगणा मतदारसंघात येणारच म्हणजे येणार. ट्रूथ समजा की डेअर समजा. ट्रूथ अँड डेअर मध्ये दोन्ही पक्का आहे. मग विरोधकासाठी काय मेसेज? एक मेसेज म्हणजे आता तडका फडका, कारण की पॉवर्ड बाय बुट्टीबिडी तडका आहे आपला. विरोधकांना एकच माझं मेसेज आहे की एका चांगल्या वातावरणात येणारा जे 8-10 दिवस आहे, तसंही आपल्या मतदारसंघामध्ये शांतता असते. त्या शांतताच्या ह्याच्यात हसी खेळीच्या वातावरणात आपण इलेक्शन लढू. आपण आपल्या पार्टीचं काम करा, आम्ही आमच्या पार्टीचं, आणि जनता जनार्दन आहे. हे जनता हे सब जानते. त्यांनी अजून पहिलेच ठरवून टाकलं आहे की कोणाला मतदान द्यायचं. वोट चोरीचे आरोप लागणार आहे. वोट चोरी आम्ही 100% केली आहे. हो, 100% केली आहे. आतापासून नाही, मागील 11 वर्षापासून, जेव्हापासून मी निवडून आलो तेव्हापासून वोट चोरीचं काम आम्ही चालू केलं आहे. पण वोट चोरी कशी केली? तर लोकांमध्ये जाऊन त्यांची समस्या ऐकून, त्यांच्या समस्या दूर करून, विकासाचे कामं करून. करोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळे पक्षाचे लोक घरी बसले होते, तेव्हा वेगवेगळ्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या करोनाच्या काळामध्ये स्वतःच्या घरची काळजी न करता लोकांच्या सेवेमध्ये आम्ही तत्पर होतो. सगळ्या ठिकाणी जेवणाचे स्टॉल चालू केले होते आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे लोक दिसत होते. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या प्रमाणात वोट चोरी केली आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे जे वोटर्स होते त्यांना आमचे कामं बघून त्यांनी आम्हाला साथ दिला. ही वोट चोरी आम्ही 100% केली आहे. भाऊ, आपण फॅमिलीबद्दल बोललो आता, पण तुमची वैयक्तिक माहिती लोकांना माहिती म्हणजे मतदारसंघात तर करायचीच आहे ना. महाराष्ट्राच्या लोकांना माहित आहे की नाही माहित नाही. तुमचं फेवरेट फूड कोणतं आहे? मला घरचं साधं जेवण हे माझं फेवरेट आहे. मी बाहेर खूप कमी जेवणाचं मी पदार्थ खातो, पण घरचं काही असलं, साधं वरण भाजी पण बनली तर ते माझं आवडतं जेवण आहे. भाऊ, व्हेज नॉनव्हेज? मी नॉनव्हेज मला आवडतं, पण मी घरचंच खातो. मला असं ऐकलं की तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहे. तुम्ही आता किती वेट कमी केलं? नाही, वेट कमी काय नाही. मी एक्सरसाइज करता तुम्ही? एक मला एक कार्गो? मला जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी आठवड्यात 3-4दा जिम करतो, 1 तास. अच्छा, 1 तास आहे ना. तुमचा फेवरेट पिक्चर? फेवरेट पिक्चर सगळे बघत आहे, मोटिवेशनल सांगता. नाही, खूप आहे असे फेवरेट, तर खूप आहे. 1983 जो कपिल देवच्या वरती आला तो आहे, नवीन वाला. हा, DDLJ आहे. त्याच्यानंतर जो जीता वो सिकंदर आहे. असे भरपूर. फॅमिली सोबत कधी एखादी मूवी शो बघितला? मला थिएटरमध्ये जाणं एवढं आवडत नाही, कारण काय चांगला पिक्चर असला तरच जातो. अच्छा. म्हणजे करोनाच्या नंतर फक्त 2च पिक्चर मी बघितले आहे थिएटरमध्ये. एक ते दृश्यम 2 आणि एक काश्मीर फाईल्स. काश्मीर फाईल्स हा तो पिक्चर तुमचा BJPचा 1 नंबर सगळ्या इंडियामध्ये प्रमोट केला. त्याच्यानंतर मी कुठलाच पिक्चर थिएटर. फेवरेट हिरो हिरोईन? हिरो आवडतं की हिरोईन आवडते? फेवरेट हिरो माझा आमिर खान आहे, रणवीर सिंग आहे, आणि हिरोईन मध्ये सुष्मिता सेन मला फार आवडते. आणि
बस बस याच्यापैकी कोणाला बोलवसान प्रचारासाठी? आता जो कोणी सोनू सूद माझा अत्यंत जवळचा तो तर नागपूरचाच आहे. सोनू सूद नागपूरलाच राहिला. YCC कॉलेजचा आहे. तुमच्याच कॉलेजचा आहे. हा, त्याच्यानंतर आदित्य पांचोलीची माझी चांगली मित्रता आहे. चंदकी पांडे सोबत चांगली मित्रता आहे. मग सोनू सूद सोबत बोलणं वगैरे होते? हा? मग आता कधी कुठं बोलवता? आता वेळ पडली तर नाही, लोकांना ही जानकारी सांगून द्या की बोलवणार आहे म्हणून. नाही, जेव्हा वेळ पडली मला गरज आहे, तो माझा मित्र आहे. अच्छा, मित्र आहे. मित्रच एका मित्राच्या कामात येतो. हा, ही गोष्ट 100% खरी आहे. धावून ही गोष्ट खरी आहे. तर भाऊ, नागपूरमध्ये किंवा मतदारसंघात असं कोणाचं घर आहे की त्याच्या घरची भाजी एक नंबर आहे, किंवा हॉटेल? मग मी म्हणेल की उमरेडचं सावजी सावजी. है ना? म्हणजे हॉटेलमध्ये का कार्यकर्त्याच्या घरी? नाही तो विनोद म्हणून त्याचं चांगलं जेवण देत होतो. त्याचं बाहेर गेलो तर विनोद, बाहेर गेलो तर विनोद. पक्क येस. आपण बी जो भाऊ करते बली गाऊ घालता, बली नॉलेज आवडते. ठीक आहे भाऊ, हे तुमचं जे आहे हा व्हिडिओ मला नक्की असं वाटतंय की मोदी साहेब बघताल आणि तुम्हाला शाबासकी देतात. हे बघा, म्हणजे जे तुमच्या मनात भीती होती ना की समीर भाऊ जो कोणी भेटत नाही, समीर भाऊ बोलत नाही, समीर भाऊ इज अ व्हेरी दिलखुलास आदमी. तुम्ही कधी या समस्या घेऊन या. आणि हा, मी इंटरव्ह्यूसाठी साहेबाला 2-3 वेळा फोन करून त्रास दिला, साहेबांनी उचलले, टाइम दिला. म्हणजे नागेश, मी आता बिझी आहे, तू मला 19 नंतर भेट. तर आज 22 तारखेला आपण आलो, अनफिल्टर्ड शो केला, आवाज जनतेचा पोहोचवला, समस्या ज्या होत्या मेन त्याही सांगितल्या. हा शो मोठा चालू शकत नाही आहे ना, पण भाऊ धन्यवाद. येस. मंडळ तुमचे आभारी आहे. बघत राहा द अपेक्स शो, आवाज जनतेचा विथ नागेश गिरे.